नागपुरात मुस्लिम लीग आणि बसपा आमने सामने आलेले पाहायला मिळाले। मुस्लिम लीग आणि बसपाचे कार्यकर्ते मतदान केंद्रात शिरले। कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबतही वाद घातला। मतदान केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांच्या गर्दीला पोलिसांनी पांगवलं। मतदान केंद्रावर गेल्यानंतर ऑनलाईन नाव दिसत आहे, मात्र निवडणूक अधिकारी याच्याकडे असलेल्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदारांना मतदान न करता माघारी जावं लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी केला आहे। भांडूप येथील वॉर्ड क्रमांक 109 अंतर्गत येणाऱ्या ओमेगा स्कूल खिंडीपाडा येथे हा प्रकार घडलेला आहे। सकाळपासून 40 ते 50 मतदारांनी यादीत नाव नसल्यामुळे मतदान केले नसल्याचा दावा तुपे यांनी केला आहे। मला वाटतं हे जे उमेदवार आहेत त्यांना हे माहीत नाही आहे की आचारसंहिता चालू आहे। आज आचारसंहितेचा शेवटचा दिवस आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आचारसंहिता असताना त्यांचे कार्यकर्ते विभागामध्ये प्रचार करतायत, रजिस्टरमध्ये लोकांची नावं नोंदवतायत, त्यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर घेत आहेत। तर हे कुठेतरी निवडणूक आयोगाच्या दृष्टीने चुकीचं आहे, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।